झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर, शिरपूर नगर परिषद आणि शिंदखेडा नगर पंचायत निवडणुकांसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असून मतदारांकडून याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. मात्र या दरम्यान शिंदखेडा नगर पंचायतीतील ND मराठे शाळेतील प्रभाग क्रमांक 9 मध्ये मतदान प्रक्रियेला मोठा अडथळा निर्माण झालाय. सकाळपासून 3 वेळा EVM मशीन बंद पडल्याची माहिती मिळत असून सध्या अर्ध्या तासापासून EVM मशीन पूर्णपणे बंद असल्याने मतदान प्रक्रिया ठप्प झाली. स्थिती गंभीर होताच निवडणूक अधिकारी व कर्मचारी तातडीने मतदान केंद्रावर दाखल झाले. मशीन पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेत. या वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे उमेदवारांसह मतदारांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होतोय. मी प्रभाग क्रमांक 9 मधून भारतीय जनता पार्टीतर्फे नगरसेवक पदासाठी उमेदवारी करीत आहे. प्रभाग क्रमांक 9च्या मतदान केंद्रावर मतदान बूथ क्रमांक 2 या ठिकाणी आता 10:30 वाजेपर्यंत 2दा मशीनचे प्रॉब्लेम आले. मशीन बंद झालेलं आहे. तर आता झोनल ऑफिसर आले, त्यांनी मशीन बदललेलं आहे. तरी मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क बजवावा अशी मी त्यांना विनंती करतो. मतदान सुरळीत व्हावे यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी मतदारांकडून केली जाते. प्रतिनिधी समाधान ठाकरे, झेप मराठी, दोंडेच्या. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.